वाडा व विक्रमगड तालुक्यातून जाणाऱ्या देहरजे नदीवर असलेल्या पुलावर विक्रमगड तालुक्यातील हातने गावचा पांडुरंग मोरे हा व्यक्ती आज सकाळी अडकलेला होता। त्याला वाचवण्यात स्थानिकांसह प्रशासनाला यश आले आहे। हकीकत अशी आहे की आज सकाळी 10च्या सुमारास देहरजे आणि शील या गावाला जोडणाऱ्या पुलावरून हातने गावाचा रहिवासी असलेला पांडुरंग मोरे जात होता। मात्र पुलाच्या अर्ध्यापर्यंत आल्यानंतर अचानक पाण्याची पातळी वाढली व पुलावर पांडुरंग अडकून पडला। सदर ही बाब स्थानिकांना लक्षात येताच पोलीस प्रशासनासह तहसीलदार मयूर चव्हाण यांना कळवले व स्थानिकांनी दोरखंडद्वारे अडकून पडलेल्या पांडुरंगला बाहेर काढले व मोठी दुर्घटना टळली। तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने देखील एनडीआरएफची टीम रवाना केली होती। मात्र दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात पाणी जात असल्याने येथील नागरिकांना ये जा करण्याकरिता हा मुख्य मार्ग असून पुलावरून जर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले तर हा मार्ग पाण्याखाली गेल्यानंतर ओसरेपर्यंत बंद राहतो व अनेक गावांचा संपर्क तुटतो। याबाबत प्रशासनाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून पुलाची उंची वाढवून मिळण्याकरिता स्थानिकांकडून मागणी होत आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा सवाल स्थानिकांमध्ये होत आहे। नमस्कार, मी नवनाथ विघ्ने, मी शीलचाच रहिवासी आहे। आज सकाळी आम्ही दहेरजा आणि शील ह्या लोकांनी आम्ही सकाळी जो पांडू मेरे म्हणून आहे त्या व्यक्तीला आम्ही त्याला बाहेर काढले दहेरचा आणि शीलचे लोकांनी। तो मी प्रत्यक्ष इथे होतो आणि हे सर्व चालू असताना इथले तहसीलदार विक्रमगडचे पोलीस स्टेशन विक्रमगड हे लोकसुद्धा इथे हे बचाव कार्य चालू असताना ते सुद्धा आले। आम्ही सतत याचा पाठपुरावा करतो आहे। हे पुलाचा संपर्क असा आहे की जो व्यक्ती जात होता वाहून हा हातण्याचा होता, परंतु दहेरचा हातना शील हाच आम्हाला पूल आहे आणि ह्या पुलाचा संपर्क तुटणं की इथली मुलं दहेरचा हातण्याची विक्रमगड वाड्याच्या दिशेने जातात, तर हा पूल असाच असल्यामुळं मुलांचा संपर्क तुटतो आहे आणि शासन याच्याकडे का दुर्लक्ष करतो आहे हे आम्हालासुद्धा आजपर्यंत त्याचं गणित समजत नाही। इथल्या शीलची मशानभूमी आहे तीसुद्धा ह्या रस्त्याने तुम्ही बघू शकाल, ह्या रस्त्याने हा रस्ता आहे हा बघा हा रस्ता आहे, परंतु इकडं आम्ही चालू शकत नाही। तर आता कालचीच इथे आम्ही काल ह्या ठिकाणी एक बावडी इथं चालली गेली गावामधली, कारण हे पुलाची जर हाईट जर पूर्ण जर ती बरोबर जर पूर्ण असती तर त्या मशानभूमीपर्यंत आम्ही गेलो असतो, पण तसं होतच नाही आणि शासन का दुर्लक्ष करतो हे आमच्या दहेरचा हातना शील ह्या लोकांच्या आजपर्यंतची समस्या आहे। का दुर्लक्ष होत आहे? मी शासनाला एवढीच विनंती करेल का लहान लहान मुलं जातात हे शाळेत ह्याच रस्त्याने जातात, तर तातडीने याचं लक्ष देऊन हे पुलाचं काहीतरी करा जेणेकरून आम्हालासुद्धा त्याचं हे होईल। आज इथला कुठलाच प्रतिनिधी येऊन बघत नाही का इकडली लोकं आहेत ती बरोबर आहेत का आहेत का हे काहीच कोणी याच्या दखलच घेत नाही। काही वेळा याचा चिडचिड होते ह्या लोकांची ते बाजूला। आता पण तुम्ही बघा ते लोकांना इकडे यायचं आहे पण हे पाण्याची वाट बघतात, काही पाणी थांबेल आणि मग ते लोक जातील, काय करणार।